प्रारब्धेची जोडे धन प्रारब्धेची वाढे मान असं जगद्गुरु तुकोबाराय म्हणत असताना सुद्धा आमच्यातले काही कीर्तनकार लोक, त्यातले त्या जुने कीर्तनकार लोक, अलीकडचे कीर्तनकार पैसे खूप घेतात अशी बोंब कशा पाय मारताय तुम्ही? तुम्हाला हे अभंग माहीत नाही का? अलीकडचे पैसे खूप घेतात म्हणजे, आणि पुन्हा आणखीन कीर्तनातून बोंबलताय काय? मी मुद्दाम मला हे म्हणजे जे सत्य आहे त्या बाजूनी माझं मत असतं पहा. जर प्रारब्धाने धन मिळत असेल आणि प्रारब्धाने जर मान वाढत असेल असं स्पष्ट पुराव्यासह मी सांगतोय तुम्हाला. आलं का लक्षात? प्रारब्धाने जर पोट भरत असेल आणि पोट भरण्यासाठी जर भगवंत सोय करत असेल आणि पुन्हा आणखी ना पुरावे द्यायचे काय? इकडं कुणाला बी येता येत नाही बरं का. तुम्हाला सांगतो या महाराज लोकांचं कसं आहे, वारकरी लोकांचं, ज्यांना अजिबातच माहीत नाही याच्यामधल्या काही गोष्टी, त्यांनी कीर्तनातून सांगतात पुन्हा इकडं कोण बी येत नाही, बहुत सुकृतांची जोडी आहे म्हणून विठ्ठल आवडी. मग ज्याचं सुकृत चांगलं आहे, ज्याचं प्रारब्ध चांगलं आहे, तो इकडं आला आणि त्यानं कीर्तनं चालू केली आणि त्याच्या प्रारब्धानुसार त्याला जर पैसा मिळत असेल तर तुमच्या पोटात दुखायची काय कारण आहे का? त्यानं पैसा घेतोय ना, तुम्ही घेत नाही. आता मी स्वतः घेत नाही म्हणून आपण बोंबलायची काय कारण आहे का? म्हणजे जे आहे लक्षात ठेवा, आपल्याला विरोध जो कोण करतोय तो आपल्या मनापासून आपला विरोध चालू होतो. लक्षात ठेवा. बरेच लोक म्हणतात की आपली भावकीच आपल्याला मागं वळती. तसंच आहे. परमार्थातले चांगले चांगले महाराज लोक हे म्हणतात आणि पुन्हा कीर्तनात पुन्हा सगळ्यांच्या देखत वरडायचं जणू काही ही शान असल्यासारखा. अशी शानपट्टी करू नका ना. दुसऱ्याचं बॅड इम्प्रेशन करून आपलं इम्प्रेशन स्वतःचं वाढवू नका. आपण किती थोर आहोत हे सिद्ध करून दाखवू नका. माझं स्पष्ट मत असतं. आणखीन प्रमाण देऊन लोकांना कशी फसवतात बघा. जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे. त्या ओळीचा अर्थ माहित आहे का तुम्हाला? अन्न तेथे अन्न न सेवावे. अन्न म्हणजे काय हे माहित आहे का आपल्याला? अन्न हे पूर्ण ब्रह्म. लक्षात ठेवा. म्हणजे ब्रह्माशिवाय देवाच्या नावाशिवाय दुसरं काहीही होता कामा नाही. मग असल्या गप्पा तुम्ही कशासाठी मारता? आणि लोकांना अन्न खाऊ नये मग पैसे घ्यायचं तर लांबच, कशासाठी सांगता येईल? बरं, एवढं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की प्रारब्धेची भरे पोट. तुम्ही अभंग बघून घ्या तो सर्व. प्रारब्धेची जोडे धन प्रारब्धेची वाढे मान. प्रारब्धेची होय सुख प्रारब्धेची पावे दुःख. प्रारब्धेची भरे पोट. आणि मग ध्रुवपदामध्ये कासया करसी वाया भजे मना पंढरी राया. आलं का लक्षात? हे सर्व गोष्टी प्रारब्धाने होतात. आणि तुका करीना बोभाट याचा जगद्गुरु तुकोबारायांनी कधी बोभाट केला नाही. मग तुम्ही कशासाठी बोंब चालू आहे? की कीर्तनकार महाराज लोक किंवा गायनाचार्य मृदंगाचार्य खूप पैसे घेतात. तुम्हाला माहिती काय तुमच्यात कामाला आहेत का? गावामध्ये येऊन सप्त्यामध्ये 8-8 दिवस राहायचं, 7-7 दिवस राहायचं, सर्व घरबार सोडायचं, तुम्हाला ज्ञानाचे 4 धडे द्यायचे. बरं, हे 8 दिवस राहून जर ह्यांना तुम्ही 15-20 हजार रुपये जर देत नसाल, चांगले गायनाचार्य आणि चांगले मृदंग, चांगले म्हणजे सर्वच चांगले असतात. चांगले म्हणण्यापाठीमागं माझा उद्देश पहा. चांगले शब्दाचा अर्थ असा आहे की कीर्तनात वाजवणारा, पकवाज वाजवता आला ना तो चांगलाच. त्याला बोल नाहीत आले तरी चालतंय. येतंय का लक्षात? नुसती त्यानं चाल म्हणली किंवा मागं कीर्तनामध्ये नन करणारा असेल, नवे सप्त्यामध्ये विणे घेणारा हा जरी असेल तरी सुद्धा हे पहा, तुम्ही समाजाला दोष देऊ नका. आलं का लक्षात? की कीर्तनकार एवढे पैसे घेतात याला समाज जबाबदार आहे. समाज कसा जबाबदार आहे? अहो, त्याच्या प्रारब्धात तेवढे रुपये जर लिहिलेले असतील तर तुम्ही उगीच ओरडून आणि लोकांमध्ये कालवा करून काय होणार आहे का?
त्याच्या प्रारब्धानुसार त्याला मिळतंय. मग तुम्ही हे जे बोलता, तुम्ही किती नियम पाळता? बसून कीर्तन करावं का? व्हिडिओ टाकला मी पाठीमागे. नियमात बसतं का? नारदाच्या गादीवर खुर्ची टाकून तुम्ही बसता. बरं, कीर्तनकारांनी उपरणं बांधणंच आवश्यक असतं. गळ्यामध्ये उपरणं तुम्ही लगा ठेवताय कीर्तन करताना, ते कुठल्या नियमात बसतं सांगा? आहे का कुठल्या नियमामध्ये? म्हणजे आपण स्वतः नियम मोडायचे आणि दुसऱ्याने माप काढायचे, हे कुठल्या नियमामध्ये बसतं? तर करू नका. माझा अगदी हात जोडून ही विनंती आहे, तुम्ही असं लोकांवरती टीका करून किंवा आपल्याच माणसावर, तुम्हाला सांगू का, आपल्या कीर्तनकाराचं जास्त वाटोळं जर कुठला मनुष्य करत असेल तर कीर्तनकारच आपल्या माणसाचं वाटोळं करतात. कुठं नाही सांग. वारकरी संप्रदायामध्ये असे काही कीर्तनकार आहेत, त्यांना कार्यक्रम मिळत नाहीत. येतंय का लक्षात? त्याची वाढ होऊ देत नाही. काय काय ठिकाणी तुम्हाला सांगतो, त्या मठामध्ये 2-2, 3-3 हजार शिष्य आहेत. ते कुठल्या आशेने आला असेल की मी बी एक वाजवणारा, मी बी एक गाणारा होणार, मला कीर्तन नाही आलं तर मी कमीत कमी हे तर करणार, प्रवचन करणार मी. परंतु काय काय महाराज लोकांनी ही लोक कुजवली. तुम्हाला सांगतो, त्यांना वरतीच येऊ दिलं नाही. ती एकदा, दोनदा, तीनदा असे डाफारल्यामुळं तुम्हाला सांगतो ती यापैकी काहीच बनले नाही. मग खायला मिळतं ना 2 टाईम, पुढं बसून पेंगणारी झाली. त्याच मठामध्ये पुढं बसायचं, 2 वेळाला खायचं आणि कीर्तन चालू आहे त्यामध्ये पेंगायचं. नका करू असं. एखाद तरुण येऊ द्या पुढे. तरुणांना याच्यामध्ये खूप संधी आहे आणि सध्या जगाला यांची आवश्यकता आहे. जग जे गाढ झोपलेलं आहे, त्या गाढ झोपलेल्या जगाला लक्षात ठेवा, अंगाई गीत गाऊन आणखीन झोपवू नका. काय आणि चुकीचा भ्रम निर्माण करून हे करू नका तुम्ही. ते इंदुरीकर महाराजांच्या नावाने ओरडतात का? डरकाळी फोडणारा संप्रदायामधला वाघ आहे तो. सध्या ह्या डरकाळीचीच आवश्यकता आहे. येतं का लक्षात तुमच्यासारखे हे डरकाळी न फोडता जर कीर्तन केलं तर ते लोकांच्या पचनी पडत नाही. सध्या जशा पद्धतीनं समाजाला आवश्यक आहे, मात्र भगवंताची जो दृष्टिकोन आहे तो न सोडता कुठले नियम तिने पाळले नाही. हा, आता हे पहा, मनुष्य आहे म्हणल्यानंतर मनुष्य चुकतो. काही गोष्टी अशा आहेत की ज्या व्यासपीठावर बोलू नये, अशा गोष्टी चुकून ते ओघामध्ये बोलल्या जातात. ती कुणाचंही होतं म्हणून ती तेवढंच घेऊन बसू नका. आलं का लक्षात? कसं आहे, ते दूध आहे, दूध बॅरलभर आहे आणि त्यात एक थेंबर रॉकेल टाकलं, बरोबर ते रॉकेलचा वास सगळीकडे पसरवते. तसं कीर्तन करायचं तुम्ही फक्त त्यानं वाईट काय बोलला एवढं घेऊ नका. त्याच्या अगोदर त्यानं चांगलं काय सांगितलं, बरं ते वाईट शब्द तर त्याच्या तोंडातून का निघाला ह्याचा तुम्ही विचार करा ना थोडासा. झाली असेल चूक त्याच्याकडून, परंतु चूक निदर्शनास आणून देऊन त्यांनाच विनंती करायची, महाराज ही शब्द जरा थोडासा चुकल्यासारखा वाटतो. बरं, ही लोक काय करतात, ते पुरुषोत्तम महाराज, मला का लक्षात, ही लोक काय करतात माहिती आहे? तुम्ही कधी कुणाला दान धर्म केलेला नाही. आपण आपले आई वडील सांभाळत नाही. तो बिचारा साऱ्या गावाचे, तुम्हाला सांगतो, त्यांच्यासाठी वर्गणी ही जी आहे, हे असे अनेक महाराज आहेत म्हणून सांगतो मी. फक्त ज्यांचे मी प्रत्यक्षात कार्यक्रम पाहिले, त्यांच्या कार्यक्रमामध्ये मी साथ केली. लक्षात ठेवा, इंदुरीकर महाराज ज्या वेळेला पुण्याला दनकवडीला कीर्तनाला आले होते त्यावेळेला इंदुरीकर महाराजांना मी ओळखत नाही का, अगदी जवळून ओळखतो. परंतु कसं आहे, लोकांना एक असं झालं, हा आमका महाराज हे लय पैसे. अरे, प्रारब्धानुसार त्यांना जर ते मिळत असतील तर समाजाला नावं ठेवू नका. आलं का लक्षात? प्रारब्धेची जोडे धन. आता बरं, हे धन आणि प्रारब्धेचे भरे पोट भरण्यासाठी रुपये मिळतात. आणि धन म्हणजे कोणतं धन आहे?
फार मोठा प्रश्न आहे, हे लक्षात ठेवा. परमार्थ हे महाधन त्यांच्याकडून जर जोडलं असेल तर हे काय पोट परमार्थ करत असताना धन जोडलं जातं आणि पोट बी भरलं जातं. त्याच्यामुळं आमच्याच लोकांनी आमच्यातच राहून, वारकरी संप्रदायामध्येच राहून, बऱ्याच लोकांना वाटतं की ही मधनंच कुठनं आलाय रे, लईच बोलतोय तुरू तुरू. अरे मी आज नाही, ध्यानात आलं का, फक्त तुमच्या पंक्तीला न बसणार आहे, कारण मी एक पैसा कोणाच्या मेंद्यात नाही. लक्षात आलं का? मी घेतलेले पैसे तिथेच दान करतो, म्हणून मला क्लासेसमध्ये पैसे मिळतात ना. असे नाही घेतले तर भगवंत मला दुसऱ्या मार्गाने देतो, पण ती दान केल्यामुळे देतो. त्यामुळे मी कीर्तनकाराला सुद्धा सांगतो, तुम्ही पाकिट आवरून घ्या, पण त्यातलं थोडं तरी त्यांनीच गावानेच दिलेलं, गावाला थोडं तरी माघारी द्यावं. ध्यानात आलं का? सगळं नका देऊ, पण तेच माझ्यातर्फे एवढी दक्षिणा. काय चुकत असेल तर माफ करा मला, कसं आहे, परंतु राहत नाही. जे अनुभव आले एक 30-35 वर्षामध्ये, ते मी फक्त तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करतोय. हे जे लोक बोलतात आपल्या महाराज लोकांविषयीच बोलतात, मग आता हेच जर लोक असे बोलू लागले तर बाहेरच्यांना काय होईल, एवढंच पाहिजे ना. म्हणजे आपणच आपल्या हाताने आबरू घालवू नका. त्या हात जोडून सर्वांना विनंती. चुकी झाली असेल तर क्षमा मागतो सर्वांची, परंतु जे सत्य आहे ते बाळानो बोलतोय. ध्यानात आलं का? माझ्या म्हणजे आयुष्यामध्ये असत्य गोष्ट जवळजवळ मी थारा दिलेला नाही. सत्य आहे ते, म्हणून मी आज ताग आहे सर्वच क्षेत्रामध्ये टिकून आहे. येते का लक्षात? फक्त मला नावलौकिक नको आहे, मी नावलौकिकासाठी करतच नाही. माझी इच्छा आहे की माझ्याजवळ असलेलं ज्ञान हे जगाने घ्यावं, आणि ते ज्ञान माझ्याजवळ म्हणजे भगवंताने दिलं. ध्यानात आलं का? मी निमित्त आहे, तुम्ही स्वीकारावं. ओके, झालेली सेवा तुमच्या सर्व वारकरी जनांच्या. रागाला येऊ नका बाळानो, मी लेकरू आहे तुमचं. चरणी अर्पण करतो, सर्व संत जनांच्या चरणी अर्पण करतो, गुरुवर्यांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. कुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठाला 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 विठाला.